जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपण जे पण करणार मोठंच काम आपलं होणार आणि घाम तुम्हाला फुटणार. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही आपला आजचा व्हिडिओ जर प्रिव्ह्यू तर बघितला असेल तर हा व्हिडिओसाठी तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे, तसं जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट लागणार आहे, तुम्हाला मी सगळं मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला लाईट मोशन ॲप टेलिग्राम चॅनल जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आणि सिम्पली ॲप ओपन करून प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला बीट मार्क आणि शेक इफेक्टचे 2 प्रेसेट बघायला मिळणार आहेत. तर तुम्हाला मटेरियलमधून तुम्ही इम्पोर्ट इथं करून घ्या. तसंच आपण जे काही बाकीचं मटेरियल आणणार तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्हाला सिम्पली फक्त इथं बीट मार्कमध्ये येऊन तुम्हाला तुमचे इमेजेस ॲड करून फक्त इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तुमच्या फोटोचा असं तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क ओपन करून घ्यायचं आणि प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर इथं आपल्याला सिम्पली आपली मटेरियलची फाईल अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. तुम्हाला इथे मटेरियलची फाईल सिम्पली इथे ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये आपली डेमो इमेज अशा प्रकारे इथे बघायला मिळेल. तर आपण इमेज सिम्पली डेमोसाठी घेतलेला आहे. तुम्ही तुमचं कोणतं इमेज अशा प्रकारे सिम्पली इथे ॲड करून घ्यायचं आहे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून इथं तीन नंबरच्या ऑप्शनला येऊन अशा प्रकारे याची साईज वाढवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला वरती इथे क्लिक करून अशा प्रकारे ते इमेज वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण इमेज ॲडजस्ट करून घेतलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, शेवटपर्यंत स्क्रोल करत जायचं आहे. इथं आपल्याला एक ऑप्शन मिळतं, त्यावर क्लिक करून सिम्पली आपल्याला याची लेंथ तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला येऊन ॲरोवरती क्लिक करायचं आहे. 7.18 सेकंदाच्या पहिल्या बीट लावून सिम्पली आपल्याला इथे इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. पुन्हा याच्या पुढच्या ॲरोला क्लिक करून इथं आपले जेवढे काय आपले बीट्स आहेत त्या प्रत्येक बीट लावून सिम्पली आपल्याला स्प्लिटला क्लिक करून अशा प्रकारे इथे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इमेजचे पार्ट अशा प्रकारे इथे करून घ्यायचे आहेत. इथं आपण इमेजचे पार्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला सिम्पली इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. तर सगळ्यात बॅक यातून शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आपल्याला टोटली तर 5 इफेक्ट बघायला मिळणार आहेत. तर हे 5 इफेक्ट कुठे पेस्ट करायचे आणि कसे पेस्ट करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिल्या इफेक्टला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपलं जे सगळ्यात पहिले इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे इफेक्टला जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. इथं पहिला इफेक्ट आपला पेस्ट झालेला आहे. पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक 2 नंबरला लेअर बघायला मिळेल. त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला पुन्हा इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. आता इथे येऊन सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आहे. इथं आपण 7.18 सेकंदाच्या बीटला येऊन जाईल. इथे येऊन जे काय आपलं दुसरं इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट सिम्पली इथं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट सिम्पली इथं कॉपी करून घ्यायचा आहे. आतापर्यंत आपण 2 इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तिसरा इफेक्ट सिम्पली कॉपी करून पुन्हा बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. सिम्पली आता ॲरोवरती क्लिक करायचं आहे. इथं काय आपलं 3.01 सेकंदापासून जे काय आपले 3 इमेजेस आहेत, पुढचे 3 इमेजेस, त्या 3 इमेजेस सिम्पली आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपली जे काय सगळ्यात पहिली म्हणजे 13.01 सेकंदाची बीट आहे जिला आपण आत्ता इफेक्ट पेस्ट केलेला आहे, तर सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला सगळ्यात खाली सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स नावाचा एक इफेक्ट मिळेल. त्याला आपण इथं अशा प्रकारे ह्याच्यावरती क्लिक करून आपण इथे हे डोळ्याच्या बटनावर क्लिक करून हे बंद केलेलं आहे. आपल्याला सिम्पली त्यावरती क्लिक करायचं म्हणजे इथं आपल्याला एक ब्लॅक इफेक्ट आलेला दिसून येईल. पुन्हा याच्या पुढचे जे काय आपली इमेज आहे त्याला पण सिम्पली आपल्याला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्या. म्हणजे सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स ऑफ केलेला आहे ते ऑन करून फेड इन अँड फेड आउट सिम्पली आपल्याला इथं ऑफ करून घ्यायचं आहे. सिम्पली आपल्याला इफेक्टला जाऊन फेड इन फेड आउट ऑफ करून सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स ऑन करून घ्यायचं आहे. असं आपल्याला या 3 इमेजला करून घ्यायचं आहे. इथं आपण फेड इन फेड आउट बंद केलेलं आहे, सॅच्युरेशन व्हायब्रन्स ओपन केलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा जे काय आपलं 14.25 सेकंदाचा बीट आहे त्याला पण सिम्पली आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला कोणत्या प्रकारचं एडिटिंग करायचं नाही. आता पुन्हातून बॅक येऊन आपल्याला पुन्हा शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आता आपण पहिले 3 इफेक्ट सिम्पली इथं पेस्ट केलेले आहेत. आता आपल्याला 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हळूहळू पुढं स्क्रॉल करत जाऊन आता जो काय आपला बीट आहे म्हणजेच आपला जो काय 16.19 सेकंडचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपला एक लास्ट इफेक्ट पेस्ट करायचा राहिलेला आहे. तर पुन्हा शेक इफेक्ट ओपन करून आपला शेवटचा इफेक्ट सिम्पली इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि शेवटचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून आपलं जे काय सगळ्यात शेवटचा आपण इमेज ॲड केलेला आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.
इथं आपण सगळा बेस तयार करून घेतलेला आणि सगळे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, एवढ्या काय आपल्या सगळ्या PNG आहेत त्या आपल्याला इथं वरती म्हणजे बॅकग्राऊंडला आहेत त्या वरती घेऊन यायच्या आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 2ची जी काही लेअर दिसते त्या समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती आपल्याला अशा प्रकारे ही लेअर घेऊन यायचं आहे. म्हणजे आपले हे PNG सगळ्यात वरती येऊन जातील. पुन्हा आपल्याला ग्रुप 1ला तसंच वरती घेऊन यायचं. हा आपला लोगो असणार आहे. तुम्ही तुमचा लोगो इथं ग्रुपला एडिट करून अशा प्रकारे इथं तुमचा लोगो ॲड करू शकता. आता पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे. इथं आपल्याला 7.18 बीट लेवलची काय आपली ग्रुप 3 नावाची लेअर आहे ती आपल्याला इथं समोर लॉंग प्रेस करायचं सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे. म्हणजे आपले सगळे PNG तशा प्रकारे बॅकग्राऊंडला आहेत ते वरती येऊन जातील. तर सगळ्यात शेवट आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आता बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला सगळ्यात वरती एक ब्लिंक लेअर नावाची एक लेअर बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं, सिम्पली लेअरच्या ऑप्शन क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा इथून बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढे यायचं आहे, ॲरोवरती क्लिक करत आपला जो काय 14.25 सेकंडचा बीट आहे त्या बीटला सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शन क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. सगळ्यात वरती आपल्याला हे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ ते एडिट झालेला आहे. आता आपल्याला सेव्ह करायचा आहे. सिम्पली वरती एक आपल्याला ॲरचा ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे. म्हणजे आजचा व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.